आपण या ठिकाणी का थांबलाय? मी एक या नगरीचा दलाल आहे. आपण जरा द्या. हा दलाल आहे. मग आमचं एक काम करता. आपला कोणतं काम आहे? आमच्या 3 मनुष्याची विक्री आहे. कोणा पाहिजे असेल त्यांनी या म्हणून एक धोंडी द्या. पण या काशी नगरीत असा नियम आहे. हा गावामध्ये एक चव्हाट आहे. त्या चव्हाट्यावर जर गवताची पेटी घेऊन टपोऱ्या उभा राहिला तर तो मनुष्य विक्री असा ठरतो. हे पहा तारामती, काय म्हणा? त्या काशी क्षेत्रामध्ये असा एक नियम आहे की त्यांच्या गावाच्या मध्यभागी एक चव्हाट आहे आणि त्या चव्हाट्यावर आपण उभं राहायचं. ते कसं गवताची पेटी शिरावर घ्यायची आणि त्या चव्हाट्यावर उभं राहायचं म्हणजे मनुष्य विक्री लावला असं समजतात. काय हरकत नाही बरं. त्यांच्या गावात हा नियम आहे वाटतं. हो. हा या गावचा नियम आहे. चला. चला. अशी एक गवडी द्या की 3 मनुष्याची विक्री आहे. कोणाला पाहिजे असेल त्यांनी या म्हणून एक द्यावी. हा देत आहे. या वाराणसी मध्ये 3 मनुष्याची विक्री आहे. एक मूल, एक बाईन, एक पुरुष अशी 3 मनुष्याची विक्री आहे. कोणास पाहिजे असेल त्याने यावे. हो. काय इथं काय थांबला तुम्ही? काय तर आमचं काम आहे म्हणताना आम्ही थांबलो इथं. इथं तुम्ही काय इकडे आलाय? मी आले सर फिरत. सर फिरायला का काय एखादी गिराईक हुडकायला आलाय? गिरायक बघायला. गिराईक पाहिजे बघा जाऊ. गिरायक बघायला जावं करा. आम्ही काय गिराईक जाऊ का तुला? मग तुमचं गिराईक तुम्ही बघा का आम्ही बघणार आहे? आम्ही मनुष्य घेणार आहे. मनुष्य घ्यायला आलाय रे. मग असं बोला की सरळ. मला मनुष्य घ्यायचे आहे. होय. मग ह्या चव्हाड्यामध्ये आहे. इकडे लांब आहे काय? त्या गावचा आहे तुम्ही? गावचा पण ते बाहेर कधी येत नाही. हा बाहेर कधी येत नाही. तुम्हाला गावाचा चव्हाडा माहिती नाही नाही. नाही. चला जातो. चला. हा पुरुष पाहिजे का? हा पुरुष नको आहे. नको आहे. अरे मूल पाहिजे का? मुली नको. मुली नको आहे. हा. अरे बाय माणूस पाहिजे आहे का? बाय माणूस पाहिजे. काय किंमत आहे? विचारा जाणला. ती रागाकडे येत नाही ना. नाही नाही रागाला येत नाही. बाबा या बायची किंमत काय आहे? आपल्याला कोण पाहिजे? बाई माणूस. बाई माणूस. हा. तिची 1 भार सुवर्ण किंमत आहे. आम्ही देत आहे. देत आहे. पण आपण कोण आहात? देशा. अरे अरे भगवंता, अजून तुला आमची दया येत नाही. हे पहिल्याच गिऱ्हाईक आम्हाला देशाचं पाठवलं. आपल्या घरी धंदा. माझ्या घरी घडा खडा आणि विडा. खडा म्हणजे पाणी आणणं, होय. खडा म्हणजे लोटझाड करणं हा. आणि विडा म्हणजे आपण प्रोत्साहन यशा. हा. हे पहा, तू स्वतः हाती वापर, दुसऱ्या हाती द्यायची तर झाडून फाटलं कर. मग नको आहे मला. या राजा हरिचंद्र